नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या MN मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील क्रेमर्स रूलचे काही एक्झाम्पल बघणार आहोत। आपण आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मग क्रेमर्स रूल मधले कुठले कुठले एक्झाम्पल आहे क्रेमर्स रूलचे प्रॉब्लेम सेट 1 मधले? क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहिल्या क्रमांकाचं एक्झाम्पल आहे 6x - 3y = -10 and 3x + 5y -8 = 0। याला आपल्याला क्रेमर्स रूलचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि क्रेमर्स रूल साठी आपल्याला एबीसीच्या किमती लागते। मग एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करायचं? फर्स्ट 6x - 3y = -10 इक्वेशन नंबर फर्स्ट and 3x + 5y -8 आहे, राईट साइडला ट्रान्सफर केल्यानंतर +8 होईल = इक्वेशन नंबर सेकंड। Therefore a1 = 6, b1 = -3 and c1 = -10, a2 = 3, b2 = 5, c2 = 8। आता यूज करू क्रेमर्स रूलचा। क्रेमर्स रूलचा यूज करत असताना क्रेमर्स रूलचा यूज करूया आपण आणि क्रेमर्स रूलचा यूज केल्यानंतर फर्स्ट आपल्याला काढावं लागेल काय? तर डी। तर डी चा फॉर्म्युला काय? तर a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 मध्ये व्हॅल्यू पुट करूया = 6 आणि a2 ची 3, b1 ची -3, b2 ची 5। याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं a × d - b × c। मग 6 × 5 -3 × 3, 6 × 5 30 -3 × 3 9, 30 +9 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, ब्रॅकेटचा साइन चेंज होईल 30 = 30 + 3 म्हणजे 39। डी ची व्हॅल्यू काय आली? तर 39। सेकंड dx = c1 c2 b1 b2 c1 c2 and b1 b2। c1 ची व्हॅल्यू काय? तर c1 ची व्हॅल्यू आहे -10। c1 ची व्हॅल्यू काय? -10 and c2 ची व्हॅल्यू 8, b1 ची व्हॅल्यू -3, b2 ची व्हॅल्यू 5। यांना आपण सॉल्व करायचं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण डी सॉल्व केलाय। -10 × 5 -3 × 8, 8 5 are 40, 18 आहे, सॉरी 10 आहे, 10 5 -50 -24 -24 -50 +24 and -50 मधून +24 मायनस केले तर -26 किती आलंय? -26। आता dy = a1 a2 c1 c2 a1 a2 and c1 c2। a1 ची व्हॅल्यू किती आहे? तर 6, a2 ची किती आहे? 3, c1 ची किती आहे? तर -10, c2 ची किती आहे? तर 8, c2 ची किती आहे? 8। यांना सॉल्व करायचं 6 × 8 -10 × 3, 6 × 48 -30, 48 + 30 = 78 किती होते? 78। कशाची व्हॅल्यू निघाली? dy ची। आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू
फाइंड करायची आहे. मग देअरफॉर x ॲज इक्वल टू dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू काय, तर dx ची व्हॅल्यू आहे -26 अँड 39. यांना डिवाइड होतोय तर कितीने डिवाइड होतोय, डिवाइड करत असताना 13 2 जा 26, 13 3 जा ॲज इक्वल टू -2/3 dx ची व्हॅल्यू. देअरफॉर y ॲज इक्वल टू dy अपॉन डी ॲज इक्वल टू 78/39. आता आपण जर डायरेक्ट म्हटलं 39 1 जा 39, 39 2 जा 78. देअरफॉर y ॲज इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू काय आली 2. x ची व्हॅल्यू काय आली तर -2/3. ह्या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यू. आता आपण फायनल आन्सर लिहू शकतो की x, y फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ॲज इक्वल टू -2/3, 2 इज द सोल्युशन. असं आपण याचं फायनल आन्सर लिहू शकतो. आपल्याला हे गणित समजलं असतील, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4m - 2n ॲज इक्वल्स टू -4 अँड सेकंड आहे 4m - 3n ॲज इक्वल टू 16. हे काय एक एक्झाम्पल आहे. आता आपण याला सॉल्व करूया. देअर यूज ऑफ द क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूलचा यूज करायचा आहे. मग 4m देअरफॉर -2n ॲज इक्वल टू -4. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. 4m - 3n as equal to 16. Equations number second. Therefore, a1 as equals to 4, b1 as equals to 2, c1 as equals to -4, a2 as equals to 4, b2 as equals to -3, c2 as equals to 16. Use of the Cramer's rule. क्रेमर्स रूल यूज करायचे. आता बघा क्रेमर्स रूल साठी काय, तर आपल्याला dx and dy. फर्स्ट एक्झाम्पल, देअर यूज ऑफ द क्रेमर्स रूल x, dx and dy. Here available to a1, a2, b1, b2, c1, c2, b1, b2 and last a1, a2, c1, c2. देअर यूज म्हणजे आपण याचा उपयोग केला. बट आता लक्षात घ्या, हे सर्व फॉर्म्युले आपण पाठ करतोय आणि रट्टा मारतोय. बट रट्टा मारायचं नाही, याच्यासाठी एक आपल्याकडे मेथड्स आहे. देअर यूज ऑफ द कोड. आपण एक कोडचा उपयोग करूया. दिस कोड यूज 12, 32 and 13. This is the use of code 12, 32 and 13. This code is divided by 3 parts, 1, 2 and 3. A is the 1, B is the 2, C is the 3 and 2 is the B, A is the 1, 3 is the C. Okay. Their use of AB, first, second, CB and third AC. हा तुम्हाला कोड समजला असतील. आपण याचा यूज करू शकतो. बघा फास्टली. देअर इज D as equals to A1, A2, B1, B2. ओके. A1, A2, B1, B2 म्हणजे 1, 2. A1, A2, B1, B2.
ॲज इक्वल्स टू A1 ची व्हॅल्यू काय 4, A2 ची व्हॅल्यू काय 4, B1 ची व्हॅल्यू काय 2, B2 ची व्हॅल्यू काय तर -3 ॲज इक्वल्स टू 4 इंटू -3 फर्स्ट ब्रॅकेट मायनस सेकंड ब्रॅकेट 2 इंटू 4, 4 इंटू 3 -12 मायनस 2 4 जा 8 ॲज इक्वल्स टू 12 -12 अँड -8 -20. कशाची व्हॅल्यू आहे डी ची व्हॅल्यू आहे. डी ची व्हॅल्यू झाल्यानंतर आपण dx ची व्हॅल्यू काढू. dx ॲज इक्वल टू सेकंड 32 म्हणजे काय तर C1 अँड B1. ओके ॲज इक्वल टू C2 ची व्हॅल्यू 16 अँड C1 ची व्हॅल्यू -4, B1 ची व्हॅल्यू किती आहे 2 अँड B2 ची -3. ओके देयर यूज 4 इंटू -3 मायनस 2 इंटू 16 -4 -3 ॲज इक्वल टू 12 मायनस मायनस प्लस मायनस 16 2 जा 32 16 2 जा 32. आता द ग्रेटर नंबर इज 32 मायनस 12 ॲज इक्वल टू 20. किती 20 ग्रेटर नंबर मायनस. ओके dy ॲज इक्वल्स टू 13 म्हणजे काय A1 A2 अँड C1 C2. A1 ची व्हॅल्यू काय A1 ची व्हॅल्यू आहे 4, B1 ची व्हॅल्यू काय तर 4, C1 ची काय -4, C2 ची काय तर 16 ॲज इक्वल्स टू 4 इंटू 16 मायनस -4 इंटू 4, 16 4 जा 64 मायनस 4 4 जा -16, 16 4 जा म्हणजे 64 प्लस 16 ॲज इक्वल टू किती होतंय तर 18. किती होतंय 18. ओके काय आली व्हॅल्यू dy ची 18, dy ची व्हॅल्यू आली 18. देअरफॉर x ॲज इक्वल टू dx अपॉन d, देअरफॉर x ॲज इक्वल टू dx अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू ठेवू. dx ची व्हॅल्यू किती आहे तर -20, d ची व्हॅल्यू किती आहे तर -20 ॲज इक्वल टू 1. काय आलं व्हॅल्यू 1. सेकंड सॉल्व करू. dy ॲज इक्वल टू y ॲज इक्वल टू dy अपॉन d, y ॲज इक्वल टू dy ची व्हॅल्यू 80 अँड -20 ॲज इक्वल टू -4. किती आली व्हॅल्यू -4. समजलं इझी. आता सेकंड लिहू शकतो आपण y, x, y ॲज इक्वल टू 1, -4 इज द सोल्युशन. ओके एक्झाम्पल कोणते असो त्यामध्ये फायनल आन्सर लिहायला विसरू नका, बिकॉज फायनल आन्सर यू गॉट इट हाफ मार्क्स. म्हणजे तुम्हाला शेवटी अर्धा मार्क्स मिळवण्यासाठी फायनल सोल्युशन हे लिहिणं गरजेचं आहे. मग आपण अशाच पद्धतीने MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरण, मराठी माध्यमांच्या गणितांच्या व्हिडिओ सोबतच इंग्रजी माध्यमांचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहेत. मग अशाच आपल्या या व्हिडिओसाठी आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्याला यापासून प्रथमच नोटिफिकेशन मिळेल. आणि आपण जर आपल्याला काही समस्या असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन टेलिग्रामवर आपल्या समस्या सांगू शकता. कमेंट्स नक्की करा आणि
फेसबुक आणि इंस्टाग्रामला आपल्या फॉलो करा. तिथे जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण आपल्या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.